प्रिय संत सज्जन मायबाप, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी काल्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेली गवळण माझ्या देहू निवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची चार चरणाची गोकाळामध्ये गोपाळांना आणि गोपींना भगवान परमात्मा अवताराला आल्यानंतर जो आनंद झाला त्या आनंदाचं त्या सुखाचं वर्णन या गवळणीमध्ये केलंय विढाला। आज 2026 वर्षे सणसवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून देणगीदार बांधवांच्या सहकार्यातून अन्नदान करणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून सेवा करणाऱ्यांच्या सहकार्यातून ज्ञानवान गुणवान प्रज्ञावान शीलवान कुलवान संत अधिक महंत भजनकरी भाविक या सगळ्यांच्या सहकार्यातून चालत असलेला हा अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह अतिशय स्तुत्य अतिशय चांगल्या पद्धतीने 26व्या वर्षातला आज शेवटचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस कीर्तन करता विनेकरी बाबांपासून तर चोपदारापर्यंत सगळे मध्ये माझे मित्र मायबाप जे सगळ्यांचे मनापासून पाठ आहेत माहिती आहेत नावं विसरून जाते माफी मागतो सगळ्यांची बरं का बाबा हे लहान टाळकरी पेटीला उत्तम अतिशय साथ वादन करणारे दादा आदरणीय स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो मग सर्व मायबापाच्या चरणाचं दर्शन घेतो आणि 11:30ला कार्यक्रमाचा समारोप करतो। चालेल ना अध्यक्ष तुमच्या मनावर नाही तर परत असं व्हायचं कुठं लोक म्हणतील दादाचं भांडवल सला उचला विठाला आमच्या कालोरगावचं वैभव आदरणीय मिडगुले माऊली नावकरी पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत। काल्याच्या कीर्तनाकरता तुकोबर यांची गवळण निवडलेली आजचा दिवस आणि आजची जी गवळण अखंड हरिनाम सप्ताह कुठे असेल कुठल्या गावात असेल ती गवळण अत्यंत पूरक आहे पोषक आहे आणि योग्य आहे। सुरुवात कशी आहे आपल्या जवळजवळ सगळ्यांच्या कानपाठ आणि अंतकरणामध्ये बुद्धीमध्ये ही गवळण ठसलेली पण गवळण ठसलेली आहे पण चेहऱ्यावरती भाव गवळणीनुसार कोणाचाच नाही। इथून सुरुवात करतोय मी बोलायला चेहऱ्यावरती भाव कोणाचाच तसा नाही। म्हणजे कुठंही काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याचं कीर्तन करत असताना काल्याच्या कीर्तनकाराला ही गवळण घेतल्यानंतर सुरुवातच अशी आहे गोकुळीच्या सुखा अशी सुरुवात आहे। मग आज असं म्हणावं लागेल सणसवाडीच्या लोकांच्या सुखा असा प्रसंग आपल्याला मांडावा लागेल। मग जर भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर गोकुळातल्या लोकाला दुःखरहित सुख प्राप्त झालं चेहरे टवटवीत केले प्रसन्न केले आरडाओरडा केला भगवान कृष्ण जन्माला आले नंदराजाच्या दारात जन्माला आले त्यांना जो आनंद झाला त्या आनंदाचं प्रतीक सगळे चेहरे प्रसन्न होते। कुठले कुठले म्हणा ना गोकुळातले आपले चेहरे प्रत्येकाच्या पुढे हसा ठेवला आपले चेहरे। मी एक वाक्य सांगू का अंतकरणामध्ये कितीही कसलंही आणि कशाचंही जरी दुःख असलं तर चेहरा कायम प्रसन्न ठेवा। कीर्तनाकरता बोलत नाही चेहरा प्रसन्न ठेवल्याचा परिणाम रक्ताभिसरण माणसाचं चांगलं राहतं। चेहरा प्रसन्न ठेवल्याचा परिणाम रक्ताभिसरण त्याचं चांगलं राहतं। शरीर मजबूतीकडे नेण्याचा प्रयत्न करीत असतो तो चेहरा प्रसन्नतेचा येणाऱ्या प्रसंगाला तुम्ही मात करू शकत नाही। मी या भाषेत बोललो येणारा कुठलाही प्रसंग असू द्या तुम्ही त्याच्यावर मात करू शकत नाही प्रयत्न करू शकता हे त्याचं उत्तर परत मी दिलं प्रयत्न करू शकता पण मात करू शकत नाही कारण येणारं सुख दुःख हे तुमच्या मागील कर्मानुसारच तुमच्या समोर उभे आहे। हे वाक्य लक्षात राहू द्या। वावरामध्ये रानामध्ये किती कष्ट केल्या हे महत्वाचं नाही माल काढून मार्केटला गेल्यावर
त्या मालाचं मोजमाप, त्याचा भाव द्यायचं ते त्या येड्यांच्या हातात आहे. तुम्हाला कळलं नाही, कोणाला नाही, मी येड्यांच्या हातात म्हणलो. म्हणजे हे पण लक्षात राहू दे. आपल्या जीवनात शेतीत कष्ट करून 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 मेलो, पण पहिला स्लॅब सुद्धा पडला नाही. त्यांनी एक एक वर्षात 2-2 मजले केले. कोणी? आपला माल ज्यांनी खरेदी केला, हा, त्यांचा चेहरा तुम्ही कधी पहा, असा शेतकऱ्यावर प्रसन्न करतात. काय राम भाऊ, अरे लईच मस्त आहे राव, लईच गोड आहे, आज बाजार तुझ्या मनाजोग आहे गडे. तुम्हाला कळलं नाही, कोण शेणा शेतकरी असं तो आपण म्हणतो नेमकं कसं आहे माहिती. ते कायम नाराज आणि ते कायम प्रसन्न. कोण? दलाल. दलाल दलाल हे दलाल एक लय अवघड खेळ. इथं कोणी नाही ना, ते व्हायचं सगळं. म्हशीचे दलाल, गायांचे दलाल, बैलांचे दलाल, लग्नातले दलाल, लई अवघड खेळ. खेळमधले दलाल जोडाजोडी करीता पुढं तुमचं वाटलं होऊ, नाहीतर तुमची राख रांगोळी होऊ, माझं कल्याण होऊ दे, बस. हे दलाल हे लय अवघड खेळ मारायचं. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात उड्या मारतो, तुम्ही आणि आपण सगळे सारखे, सगळे आपण संसारिक आहोत, आपण भावनिक आहोत, प्रेमळ आहोत. पण आपल्या आजूबाजूला जे लांडगे फिरतात ना, त्या लांडग्यापासून सावध राहा. हे लांडगे धोका देतात ना. आणि मला आज तुमच्याकडून अध्यक्ष साहेब आणि दादा कुठे बसते त्यांच्याकडून फार सुंदर शिकायला मिळलं. माझं कीर्तन फार पालखं पडू द्या, मला त्याची भीतीच नाही. नाही तुम्ही मला बोलवलं तर मी तुमच्यावरचं प्रेम कमी करणार नाही, हे मी बोलून जातो. कारण कीर्तन दिलं तरच प्रेम ठेवावं अशातला मी महाराज नाही. पण इतकं गोड शिकायला मिळत. ते आप्पा कुठे? आप्पा इकडे, दादा हे दोन्ही इथं बसलेत, अध्यक्ष दादा हे भाऊ इथं बसलेत. नाव माहित नाही मला, पण परिचय आहे. सचिव आहेत का? रामकृष्ण. एवढं गोड शिकायला मिळत. आणि मी आजपासून तो प्रयत्न 100% करणार, 99% नाही करणार, 100% करणार. आजच इथून नारळ घेतले जातच नसते, सुट्टी नाही करीत. पण योग्य सल्ला दिला तुम्ही. शहाण्या माणसाने समाजात लय राहायचं नाही. शहाण्या माणसाने अपकीर्ती होती समाजामध्ये. आपण सुख मिळवण्याकरता प्रत्येक जण धडपड करतो. स्वामीजी माफी मागून आपल्याला पाहिजे सगळ्याला काय? हातवर करा आणि सांगा, महाराज कीर्तन बंद करा, मी लय आनंदी, मी लय सुखी, मला कसलंच दुःख नाही. आई तुमच्या तिथं कोणी? बरं संतांच्या प्रमाणात बोलू. माझं दुःख व्हावे ऐसे कोणी ना जीवे भावे. संतांच्या प्रमाणे असं वाटतं कोणाला मला दुःख हो असं वाटतं का? पण आता आपण जवळजवळ सगळे 99% 99 दुःखातच सगळेजण काही ना काही आपल्या पाठीमागे भीती. संसारिक लोक असतील, नोकरदार वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, राजकारणी वर्ग असेल, 99% 99 दुःख आहे महाराज. हे 3 वर्ग मी सांगितले आणि राहिलेला 4था वर्ग आपला आहे. तुम्हाला असं म्हणायचं का आपण लय सुखी येत? आपल्या तर लय जळवात एकमेकाचा, लय अवघड आहे. आपल्या तर इतकी जळत्यात तोंडावचे हरिण मागून बुक्या मारी. आहे का सुखी कोणी? आहे का जगात? आहे का कोणी सुखी? मी आता तुम्ही सगळे सोज्वळ मनाचे, तुमचे चेहरे प्रसन्न आहेत, हा भाग वेगळा. पण काहींचे चेहरे सोज्वळ आहेत, प्रसन्न नाही. पण मी कीर्तन करून गेलो, अध्यक्षांना ना गाठायचं काय त्या गोवानी कीर्तन केलं महाराज, जरा मुरल्याला गोबा घावा, हे असल्या एअरपोर्टाला गायला बोलवलं, हे कोण म्हणतं? आमच्यातल्या अवलादी. म्हणजे आहे का सुख? आहे का एकमेकाचं एकमेकाला? माफी मागता ही वस्तुस्थिती मानलेली, वस्तुस्थिती मानलेली. तुमच्या मागाच्या प्रश्नाला उत्तर देतो. मागाच्या प्रश्नाला अत्यंत तुकोबारांनी जगाला सुख मिळावं, जगाला सुख मिळावं म्हणून संसाराची राख रांगोळी केली आहे ना, केली का नाही स्वामीजी? प्रमाण संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारी. बघा किती सुंदर उत्तर तुम्ही दिले. तुकोबारांनी जगाचं कल्याण करायचा प्रयत्न केला, हितातून हिताकडे आणण्याचा प्रयत्न केला, दुःखातून सुखाकडे आणण्याचा प्रयत्न केला. कोणी? तुकोबारांनी. देहुगावातले लोक, परिसरातले लोक. पण त्याच जातीने, त्याच अवलादीने
तुकोबारायांना गाढवा बसून गावात मिरवणूक काढली का नाही? मग असं तुमचं वाक्य झालं ना शिक्षक. आता जर या जातीने तुकाराम महाराजांना सोडलं नाही तर ही जात कलियुगाच्या बोलाकडे सोडणार आहे का महाराज? हे अवघड आहे. बोल बोलता सोपे वाटे, करणे करता तीर कापे, खरं बोलता सख्याईला राग येतो. एक वाक्य सांगू का? लोकांचा मोठ्यापणा आणि लोकांचं सुख पचवायला शिका. ज्याला दुसऱ्याचं सुख आणि दुसऱ्याचा मोठ्यापणा पचवता येतो, सगळ्यात जास्त सुखी आणि श्रीमंत तो माणूस. हो, त्याच्यासारखा आनंदच नाही जगात. समजा माझं जर वैभव वाढलं तर यांनी म्हणावा लय गरीब दिवस काढले त्या माणसाने, बाबा लय देवाने त्या माणसात चांगलं केलं, माणूस सज्जन आहे, गडे अध्यक्ष तो माणूस लय गोड माणूस आहे, एवढं जरी म्हणलं अध्यक्ष तुम्हाला सोडणार. पण याच बोंबा उलट्या चालल्यामुळं ह्यांना कळते राव हा माणूस चांगला आहे, पण ही माणसं त्याच्यावर का जळतात, ही का दुःखी होतात, ही असली येडपूड लोक आपल्याकडे नको. निगेटिव्ह विचाराची लोक आपल्याकडे नको. आणि माफी मागतो आपल्याला, हे आपल्यासाठी बोलणे. निगेटिव्ह लोकांच्या संगतीमध्ये आपले विचार सुद्धा निगेटिव्ह होतात. आपली बुद्धी सुशिक्षित राहत नाही, समाधानी राहत नाही, आनंदी राहत नाही. आणि मिळवण्यासाठी चालला प्रयत्न, सुख आणि मिळतंय काय? उत्तर तुम्ही दिला महाराज, दुःख मिळतंय. का? निगेटिव्ह विचाराच्या लोकांच्या सानिध्यात राहायचं नाही. या निगेटिव्ह लोकांनी, निगेटिव्ह विचाराच्या लोकांनी तुकोबारायांची आबरू वेशीला टांगण्याचा प्रयत्न केलेला. काय म्हणतो मी? वेशीला आबरू टांगण्याचा प्रयत्न केलाय. कुठल्याच गोष्टीने तुकोबाराय त्यांना आवरत नव्हते. वारे हाती माप चाले सज्जनाच, हे प्रमाणाला माहिती. त्यांची कीर्ती वाऱ्याच्या वेगाने वाढत होती. कारण आडरानात त्या लोकांना सन्मार्गाला आणण्याकरता सततम कीर्तयंतमान, सतत प्रयत्न करणारे तुकोबाराय होते महाराज, साध्य प्रयत्न करणे. पण 4 गुण विरोधी माणसं सतत तुकोबारायला गतिरोधक टाकायचा प्रयत्न करत होते. अरे त्या सुखामध्ये आपण सुखी झालो पाहिजे. आता चुकून जर मी बोर घेतला आणि घेतलाच कायला खोटं बोलू, विहिरीला आबा बोर लावला दादा, मी पहिला फेर गेला, माझा विरोधक तिथं महाराज बोर घेताय का? हा म्हणलं प्रयत्न करून पाहू गडे. कोणला विचारलं का अंदाजच घेता? म्हणलं माऊलीला विचारलं. कुठल्या आळंदीला विचारलं, म्हणलं माऊलीला. ते म्हणे माऊली तुम्हाला भेटले काय? म्हणलं भेटलंच भाऊ मला, ज्ञानेश्वरी माझ्या घरात आहे, ती माझी माऊलीची. तुम्हाला बोलणं कळतंय. आणि जर माऊलीवर आपला विश्वास नसेल तर मला वाटतं आपण आपला भाग सोडावा. आणि आता युद्ध जिकडं चाललंय तिकडे निघावा. संताचे पायी हा माझा विरोधक तिथं होता. म्हणलं बरं 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 म्हणून. आणि बोर चालू झाला दादा, नुसता धोळा निघाला. पहिल्या वेळाला नुसता आडव्या काय निघाला, त्याने माझं नकळत लक्ष जायला आणि त्यांनी तोंड वाकडा करून असा हात काढायला. मला लगेच कळलं याला माझं सुख पाहावं. मग माझ्या बोरला पाणी लागलं नाही. मला महाराज सगळं कोणता तरी दाखवायला पाहिजे. 60 फुटाचा बोर मारलाय म्हणला, नुसता धोळा आलाय म्हणला. तुमच्या काय परमार्थाचा उपयोग झाला म्हणला. म्हणजे त्या बोरचा परमार्थाचा संबंध सुखाचा जोडाय गेला घरी. मी म्हटलं माझं नशीब तसं असेल, माझं कर्म तसं असेल, आता त्याला परमार्थ माऊली काय करीन म्हणलं. मग मी त्यांना सांगितलं, म्हणलं पाहावं त्याच्या शेजारी 5 फुटावर जिरपा दिसतोय, तिथं बोर मारा. पण महाराज बघा बरं का पहिला 60 झालाय, मोजून लक्षात राहू द्या. म्हणलं तिकडं काय करायचं रे, कारण पण तिथं झटका द्या गड्या. त्याने बोर मारला, फक्त 6 फुटच नेला. किती? 6 फूट. 2 इंचाचं बदबादा पाणी लागलं तिथे. किती? 2 इंचाचं पाणी बदला. दम लागला. कोणला? मला नाही, त्याला दम लागला. 2 पावाला कसं मस्त पैकी 2 इंच पाणी बदबादा. मशीन मारणारा गडी सुट्टी गड्यात ते पाणी लागलं, तो आनंदी झाला. आता तो काय माझ्या भावकीतला होता का, माझा जावाई होता, त्याला आनंद झाला. महाराज तुमची कृपा, माऊलीची कृपा तुम्हाला झाली बरं का म्हणे, तुम्ही सेवेचं फळ तुम्हाला मिळलं. म्हणलं बरं झालं. किती फूट न्यायचा? म्हणलं नेऊ. आता त्याला लागले 6 फुटावर, अजून 7-10 फूट नेऊ लागलं तर लागलं, पण तिथून पुढे लागलं नाही पाणी. मग म्हणलं आता 3रा बोट त्याच्या शेजारी 6व्या फुटावर मारून पहा बरं. अंदाजेच काय माय बापून येऊ नका बरं का, नाही तुमच्या मला त्यातलं काही कळत नाही. हाताने करून नसेल. आमचा बेभारवशी का माऊली जिंदाबाद, कानुराज महाराज तुकोबारायांचा विश्वास असतो महाराज. दादा त्या 6 फुटाच्या शेजारी त्याच्या बोर मारला
आणि बदबदाचा होत सुरू झालाय, त्याला उलटी झाली गड्याला. माझा वस्तुस्थिती मांडली मी, पुन्हा पाणी लागलं. मला हा विचार मांडायचा आहे, दुसऱ्याचं सुख पाहून जर आपल्याला दुःख होत असेल तर आपलं जीवन जगत असताना जिवंतपणे जळवलं असं समजलं पाहिजे. दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं पाहिजे. विचार करण्यासाठी गंमत आहे, शेजारच्याला पोर झाल्यावर आनंद वाटावा का दुःख व्हावा, हे फक्त आपण म्हणतो. पण जर अविचारी लोक असतील, अविचारी माता मावळे असतील, झालं काय म्हणते तिला कार्ट. तुम्ही ऐकलं ना, हे कलियुगातले, हे कलियुगातले. दुसऱ्याचं सुख पाहून कधी समाधान प्राप्त झालं नाही. आता शेजारीने जर 4 मजली बंगला बांधला तर लाभ कवल्यात त्या घराच्या माणसाला दुःख व्हावा कसं व्हावा. अहो, त्याला आनंद झाला पाहिजे, त्याच्या कर्मानुसार तो लाल घराच्या कवरात आनंद वाटला पाहिजे, पण त्याला आनंद होत नाही. तो काय प्रचार करतो माहिती का, करून करून दमला, देवपूजाला लागला, लोकांची मुंडकी मोडल्या आणि मग मोठा झाला. नुसती वाईट चर्चा, निगेटिव्ह चर्चा. मी कशा करता बोलतोय, जीवनामध्ये सुख प्राप्त करायचं असेल ना, तो लोकांच्या सुखात सहभागी व्हा, लोकांच्या दुःखात सहभागी व्हा. त्या गोकुळामध्ये अनेक वर्षांपूर्वीचा विषय हा, अनेक वर्षांपूर्वीचा काय विषय नाही काय, सोन्यासारखं वसुदेव देवकीचा विवाह. हा कंस वसुदेवाचा मित्र आहे, स्वतःची बहीण त्याला देण्याचं त्यांनी ठरवलं. साखरपुडा थाटामाटा झाला. मधला एक कार्यक्रम तो हळदीचा अतिशय जोमामध्ये झाला. आया भगिनी उड्या मारित होत्या. लग्न मंडप सजलेला होता. आनंदाने पंचपक्वान्नाच्या जीवनाचा कार्यक्रम चाललेला आहे. जिकड तिकडं वऱ्हाडी उड्या मारतात, आनंद व्यक्त करतात. संध्याकाळी वेळ झाली, कशाची वेळेत लग्न लावलं. काय कोणी कोणी देवाच्या बापाने, देवाच्या बापाने वेळेत लग्न लावलं. आता आपण विचारायला जातो काकाला, काका टायमिंग द्या. आपण टायमिंग करून आणतो आणि टायमिंग पेक्षा 1 तास लग्न लवकर उरकितो. तुमच्या पायापुरतं तुम्हाला काका जायला सांगतच गुरु, तुम्हाला उशारच करायचं ना, मग काकाची गरजच काय नाही. त्याला फक्त 5000 बोलवायचं, फक्त त्याला म्हणायचं तो आपला मंगलाष्टक म्हणून आणि द्यायचे तर 5 देतो गपचिप निघून जा. कशाला करायचं. हा मुहूर्त चांगला काल, तो मुहूर्त चांगला आहे काल, गुण जुळतात काल, बरं आहे का, नाडी एक येते काल, वेगळी येते काल, सगळे चौकशी करायची स्वामीजी. आणि लग्न कितीत असले मग तो ती खाऊच्या गार्डन मला लाईटीचा गोंधळ बघायचा आणि लोकांना 1 तास लेट करायचं. मग गर्दी झाली का हायवेला लोकांच्या गाड्या एकमेकावर धडकायच्या. शिवसुखी जगायचं. लोकांनी वसुदेवाने आपलं लग्न वेळेत पार पाडलं, वेळेत पार पाडलं, सुंदरपैकी लग्न पार पडलं. आता नवरी नांदायला निघाली. कोण म्हणा, देवकी म्हणा. वेळेत नवरी नांदायला निघाली. बाई मी जाते ग, जसे तुम्ही म्हणले सासरला. ती सासरला नांदायला निघली. स्वतः भाऊ रथावर धुऱ्यांवरती घोड्यांचा लगाम हातात धरलेला आहे, खांद्यावरती चाबूक टाकलेला आहे, कमरेला कट्या अडकवलेल्या आहेत. आणि अशा थाटामाटामध्ये त्या रथाच्या समोर वाजंती वाजवतात, नाचतारे नाचतात. मस्तपैकी जय होत चाललेला आहे. चौकामध्ये मिरवणूक आलेली. कुठं चौकामध्ये मिरवणूक आलेली. आणि चौकात मिरवणूक, मला जेवढी मदत करतात चौकामध्ये मिरवणूक आलेली. वाजत गाजत सगळे लोक बेभान झालेले आहेत. कोबऱ्याच्या भाषेत असो आईचा कुठे विजयी भोगोदशा. बेभान झाले होते सगळे. आणि तेवढ्यात कंसाच्या कानावर आकाशातून आवाज आला. आकाशाची वाणी सांगत ते कंसा, देवाची
कशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. रथ ओढला गेला, घोडे ओढले गेले, लगाम खेचला गेला, चौकामध्ये रथ उभा राहिला, मोठ्याने आरडल्याबरोबर वाजंत्री वाजवायचे बंद झाले, नाचतारे नाचायचे बंद झाले, आनंद व्यक्त करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती निस्तेज वातावरण तयार झालं. तसाच उठला, कमरेचं काढलं आणि स्वतःच्या बहिणीवर धावला. घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया, घेऊन या खड्ग माराया, घेऊन या खड्ग माराया. हात तो धरला वसुदेव, हात तो धरला वसुदेव, हात तो धरला वसुदेव. घेऊन या खड्गे माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. उठला बिचारा, त्या दोऱ्यांवर उभा राहिला, कमरेचं कटार काढलं आणि स्वतःच्या रक्ताच्या बहिणीला मारायला लागला. घाबरली बिचारी, माग सरली, पण वसुदेवाने हात धरला आणि तो म्हणला, दादा तुझ्या पाया पडतो, वेगळेपणा करू नको. किती जरी कीर्तन लोकांनी ऐकली तर फक्त लोक ऐकतात, पण लोकात बदल ह्या प्रमाणासाठी मी बोलतो. दादा येडेपणा करू नको, तू हिला मारून तुला काय मिळणार? अरे स्त्री हत्येचं पातक काशी किती वेळा जरी केली तर तुला काशी करून काही उपयोग होणार नाही. किती जरी पंक्तीत्व जोडल्या, किती जरी लोकांना दान धर्म केला तर स्त्री हत्येच्या पातकातून तुला कधीच मुक्ती मिळणार नाही. एक दोन गो हत्येच्या पातकातून माणसाला आयुष्यात कधी मुक्ती येणार नाही, कधीच येणार नाही. मी नाही सांगत, वसुदेव सांगतोय. कोणाला? कंसाला. तिसरं क्रमांक 3, बाल हत्येच्या पातकातून जर संसार करण्याचा प्रयत्न केला तर त्या संसारात सुख नावाचा शब्द कधीच प्रवेश करत नाही. या 3 हत्याला आजपर्यंत कुठलंही चॅलेंज नाही. तीर्थयात्रा करा, सतत गोसाई बना, भगवी कपडे घाला, भस्म लावा आणि पृथ्वी प्रदक्षिणा घालीत बसा, तरी या पापाला चॅलेंज नाही, या पापाला मुक्ती नाही. म्हणून 3 गोष्टीला जपा. 1 स्त्री हत्या, 2 बाल हत्या आणि 3 गो हत्या. गोपाल कृष्णाने एवढा मोठा देव, भगवान, जगाचा मालक, पण अध्यक्ष साहेब ऐकण्यासाठी गंमत आहे, या भगवंतानी सगळ्यात पहिला कारखाना टाकला तो गायांचा. कापायचा नाही, सांभाळायचा. मोठा कारखाना. बरं, त्या गायांच्या पाठीमाग गोपाळ घ्यायचा, स्वतः हातात काठी, घोंगडी खांद्यावर, आणि गाया राखायचं काम करायचा. कोण? कृष्ण भगवान परमात्म्याने स्वतः गाया राखल्या, कारण त्याला माहिती या जगामध्ये गोमाता सर्वश्रेष्ठ माता आहे. इथं बसलेल्यापैकी बऱ्याच लोकांनी गायीच्या जीवावर आपलं वैभव जुन्या काळात उभं केलंय. हे चुकीचे. जुन्या काळात, आताच बोलत नाही. 4-4, 5-5, 10-10 गायांचे गोठ्याचे मालक आज जिवंत आहेत. मस्तपैकी गायांना ते जीव लावतात, त्यांना धुतात, सुग्रास खाऊ घालतात, पेंड खाया घालतात, वेगवेगळ्या प्रकारची गवतं खाया घालतात, त्या गायीचा आशीर्वाद घेतात. मग ती गाय सुद्धा सुखाने भरपूर दूध देते आणि त्या भरपूर दुधाच्या जेव्हा हा महिन्याला पगार घेतो, येताना मुलांना कपडे आणतो, शाळेची फी भरतो, डॉक्टरचे पैसे भरतो, पत्नीला लागत तसं सोनं घेऊन येतो आणि घरामध्ये आनंदी वातावरण तयार करतो. कोणाच्या जीवा? एवढं बरं कळलं तुम्हाला. आता गायी दमली, येतं देऊन देऊन दमली, गायी म्हातारी झाली आणि म्हातारी गायीने आता दूध द्यायचं बंद केलं. आता तोच शेतकरी म्हणला, खायचा कहार पटते ना बोललेलं, दर्जीला बहारून खायचा. ज्या गायीने तुला 2 मजली बिल्डिंग दिली, ज्या गायीने तुझ्या मंडळीच्या गळ्यामध्ये सोनं दिलं, ज्या गायीने तुझी पोरगा कलेक्टर केली, डॉक्टर केली, पोलीस केली, SP केली, DSP केली, ज्या गायच्या दुधावर तू श्रीमंत झाला, आज त्याच गायला तो खायचा कारण धरणीचा भाग ओढू लागला. तिच्या पुढं आता नवीन गायांची चिपाड जायला लागली.
उरलेलं उष्ट मस्त जाऊ लागलं. ती काही त्या मालकाचं पाहिजे मनात ते म्हणत म्हणायची, दादा अरे एकेकाळ मला तू पिळलंस, माझं दूध काढलं, माझ्याजवळ 2 मजली केलं, श्रीमंत झाला आणि मला पोटाला पोटभर मिळत नाही. तुला विनंती करतोय असे माझे हाल करू नको, कारण माझे हाल करायचा प्रयत्न करशील तर माझा कृष्ण भगवान परमात्मा हे सगळं पाहतो. हे कर्म तुझ्या वाट्याला म्हातारवयात मिळेल. माझं वाक्य समज. कधी मिळेल हे कर्म? म्हातारवयात मिळेल. मग सून वेळेवर जेवायला देणार नाही. पोरग म्हणणार दादा तिला वेळ मिळत नाही, तिने पोर सांभाळायचं का, शाळेत पाठवायचं का, त्याचं करायचं, थोडा दम निघत नाही का, असं ज्यांनी केलं त्याच्याबद्दल सगळ्या बद्दल नाही तर उद्योग व्हायचं. मग त्याला आता आपलं बाबा सगळ्यांचं प्रमाण पाटील ज्ञानेश्वरीमध्ये उभे केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले ऐशे मेले किती. म्हणून काही झालं तरी चालत. आता शहाणी माणसं गायांच्या बाबतीत तसं करतात का नाही मला माहिती नाही, पण बैलाच्या बाबतीत मात्र लोक आता करायला लागतात. बैल पळवायचा तो पळवायचा, त्याला चांगला चिंगाट पळवायचा, खायला प्यायला घालायचं. बैल थकला तो गेला का मग मात्र आता रडतात लोक, जी शेतवडी बोलवतात, मोठा खड्डा घेतात, मस्तपैकी खाली त्याच्यात मीठ टाकतात, त्या नंदीची पूजा अर्चा करतात आणि येताना त्याची पूजा करताना मालकीन घर मालक ती मुलं घरदार रडतात. आमचा सर्जा घाटात फळी फोडवारी करीत होता, मोठमोठे रडतात. कोणासाठी? आनंदाची गोष्ट आहे. तो नंदी आपला महादेवाचा नंदी जसं त्याच्यासाठी रडताना तसं खात्या गाईसाठी सुद्धा रडा. आणि आई ही जगदंबा आहे, ही शक्ती आहे, हे कृष्ण भगवान परमात्म्याने सांभाळलेलं मोठं दैवत आहे, ही गोमाता आहे, तिने आपल्याला मोठं केलेलं आहे. म्हणून सगळ्याला विसरलं तरी चालेल, पण गाईला आईला मुलाला आणि मुलीला लहान कधीच विसरून चालला नाही. मला याच्यातलं पाप कधीच आपल्याला मिटवता येणार नाही, कधीच मिटवता येणार नाही. माझा दृष्टांत बाजूला जाईल. मी कुठून बाजूला गेलो तुम्हाला माहित असेल तर बरं होईल. 10ला होता आणि मग वसुदेवाने हात धरला आणि वसुदेव सांगतो, दादा विनंती करतो रे तुला, तुला हे पातक फेडता नाही. मला मग करू काय? हिच्या पोटी 8वा येणारा मुलगा माझा भाचा, माझा कर्दनक होणारे, शत्रू होणारे, म्हणून जर मी पाबळ मोडा सकट काढली तर परत तरी मी वाढणार नाही. काही शब्द वापरला गेले, खोडच करून टाकतो ना, म्हणजे मग ते फांदे त्याला करून येतील. मला येड्यापणा करू नको, तसं पाप घेऊ नको. वाटल्यास आम्हा दोघांना तुरुंगामध्ये ठेव. आमचा संसार सुरू झाला, एक मुलगा जन्माला आला की मी स्वतःहून तुझ्या हवाली करेन. तू म्हणला हा, ही आयडिया सुटली. बरोबर. देवा जन्माला येण्याच्या आधी देवाचे आईबाप पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेले, तुरुंगात जावं लागले देवाच्या आईबापाला. अवघड केली महाराज. देवाने जन्माला येण्याच्या आधीच आपल्या आईबापाने केलेलं कर्म त्याच्यातून त्यांची सुट्टी केली नाही तर ते तुमची माझी कधीच सुट्टी करणार नाही. हा पॉईंट मला मानायचा. ऐसे कृष्णाचे वैभव ऐसे कृष्णाचे वैभव बंदीशाळे वसुदेव, स्वतःचा बाप बंदीशाळेमध्ये तुरुंगामध्ये, आणि भगवान कृष्ण अजून जन्माला यायचा. वसुदेवाचा आणि देवकीचा प्रपंच अंधाऱ्या काळ्या कोठीमध्ये चालू झाला. विठ्ठल विठ्ठल या व्यक्तीमुळे उभा आहे, माझ्या काकामुळे. आई वडिलांच्या पाठीमाग पैशापासून तर पखवादापासून तर पेटीपर्यंत तर कपड्यापर्यंत सगळं आनंदित मला पुरवलं काकांनी माझ्या. आणि म्हणून आज मी उभा आहे. विडाला
विषय चालला आपला कीर्तनाचा विषय चालला ना. काय विषय चालला आपला कोथळीत प्रपंच सुरू झाला. वैभव भगवान परमात्माचा फार अलौकिक फार मोठे महाराज फार मोठे. पण कृष्ण भगवान परमात्मा आणि आई बंदीशाळेमध्ये संसार सुरू झाला. जी पावलं स्वतःच्या सुखी संसाराका वळणारी पावलं दुःखाका वळाली आणि वसुदेव दुःखाच्या डोंगरामध्ये गुंतून गेले महाराज. पण तरी सुद्धा वसुदेव बाबा त्याच्यावर भार घालतात. बघ सांभाळ तुला काय करायचं. हे गेले अनंते तैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान. आहो काय पाप केलं हो मी. तुमच्या सानिध्यामध्ये आले लग्न केलं आणि सुखाचा रस्ता माझा दुःखाचा सुरू झाला. वसुदेव बाबांनी तेच सांगायचं त्याची करणी. तो काय करेल काही सांगता येत नाही. आपण सुखी जगण्याचा प्रयत्न तुरुंगात सुद्धा करू. संसार सुरू झाला. वर्षानुवर्ष एक एक दिवस निघून गेला. पहिला अपत्य जन्माला आलं आणि वसुदेवाच्या अपत्याबद्दल लगेच शिपाया करवी कृष्ण भगवान परमात्मा कंसाच्या कानावरती विषय गेला. कंस चवजाळला घाबरला. पण त्याच्यातून लगेच कानावर विषय गुणगुणला. अरे माझा जो शत्रू आहे तो 8वा आहे हा पहिला आहे. त्याला मारून उपयोग काय. तेवढ्यामध्ये लगेच तो कळ लावणारा बाबा येणा घेऊन हजर झाला. पुण्य सारावया पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाशी ठेवू नको. नारदाचं स्वागत केलं. नारदाला विचारलं येण्याचं कारण काहीच कारण नाही म्हणे. तू ज्याला पहिला म्हणतो नीट ऐक रे बाबा तोच कधी कधी 8वा होऊन येऊन तुझा काटा काढी. कारण खेळतो येण्याचे खेळावा नटतो येण्याचे नटावा. तो लीलाधारी आहे. तो रूपधारी आहे. तो कसा रूप कधी घेईल काही सांगता येत नाही. तुला मरावं लागल. त्याच्यावरती विश्वास ठेवू नको. कोणावर बोला ना. कोणावर पहिल्यावर कळलं कोणतं हे बोला. असा नारद म्हणतोय कारण त्याचं पुण्याचा क्षय करायचा आहे ना. पाप करून घ्यायचे ना. तो म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवू नको. तो पहिला म्हणून 8वाच येईल आणि तुझा काटा काढील. मग मात्र त्यांनी त्या देवऋषीवरती साधूवरती नारदावरती विश्वास ठेवला आणि मग मात्र तुरुंगामध्ये गेला. पळत पळत आडत वळत गेला आणि पोरग मात्र देवकीच्या मांडीवरच हिसकवलं. बहिणीचं पहिलंच पोरग पहिलाच बाचा हिसकवला. गरगर गरगर वरती फिरवला आणि तिच्या समोर त्या तुरुंगातल्या भिंतीवरती तो आपटला. देहाच्या चिंदाड्या झाल्या मायबापावर. आईचं अंतकरण कळवळलं. आरडली ओरडली. आई महाराज लेकुराचे हित लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आईशी कळवळल्याची जाती करीला भावी तुका बडे माता चिंता. अध्यक्ष साहेब कीर्तन कोणाचे असू द्या मोठ्याल्या मोठ्याल्या महाराज लोकांची. आता तुमचा पेंडू महाराज छोटा आहे पण कीर्तनात गायकापेक्षा पाठांतरावली माणसं अशी पाहिजे. ते गाणारे हा हो ससानी धडपप्पा मोठा धनीसा तुझा चक्रधार तिकडे वड्याला म्हण इथं नाही. आणि तुला लई चक्रधार म्हणायचे लय हा हो करायचे ना. संध्याकाळी हिंमत असं तर भाजण्याला बस.
आणि काकड्यापर्यंत तुझं ते आम्ही ऐकतो. स्वामी खोटे बाई अहो कीर्तनाला वेळच मिळत नाही मला. त्यांनी मला मग फेटा मारायला गडबड केली तुम्ही म्हणजे कसं खोटं गडबड केली म्हणजे चुकीचं नाही केलं पण कधी चाल समजे कळलंच नाही. माझे चांगले 2-3 असे म्हणजे लीड राहिले होते अटक्याने उरकलं मी एवढी झटक्याने चाल म्हणली त्यांनी सरळ आणि परत कीर्तनाची चाल पण झटक्यात उरकली. कीर्तनाच्या चालेल का ना वा तू काय रेड आहेस का बसणार म्हणलं तुला काय रेखाचे तिथं ते रेख ना. बरं बाबा ज्याला एक चांगलं गात येतं तुमच्या पाय खरं बोलतो कारण आपण शेजारची माणसे ते जेवढं चांगलं गातं तेवढा त्याचा पाठ हा कमी असतो. अध्यक्ष माफी माग त्यांनी कायची प्रॅक्टिस केली सिधी असतं पाठ याची का गायची म्हणजे त्याला मला नाव नाही ठेवायचं ती साधनाची ते प्रेम त्याचं प्रेम आहे पण ती इथं कमी पडते ना. पण आता कशी प्रमाण करण्यात आपल्या ते काही गायक असतात खाली बसते यंदा पोर आहे म्हणे पण ती गात नव्हती बाबा तू काय उभा राहा काय ना काय काय चाललंय काय नेमकं महाराज म्हणजे चांग आलं का तुमच्याकडून चांगल्याला नाव ठेवायची ना वंगाला मोठ्यापणा द्यायचा असला उद्योग मला धन्यवाद बाबा तुम्हाला विडाला आई मुलाची चिंता व्यक्त करते तळमळ करते आणि तिच्या समोर तिचं पोरग भिताडा वापटलं कासावीत झाला जीव चक्कर आली खाली पडली वसुदेवाने तांब्या घेतला तोंड पाणी शिरपडलं मांडीवर डोकं पत्तीचं घेतलं स्वतःच्या उपरण्याने डोकं पुसलं तिला सावध केलं आणि त्याला सांगितलं ऐक हे बघ आली या भोगासी असावी आपल्या वाट्याला जो भोग आलाय आपल्याला त्याला सामोरं जायचंय. रक्त भिंतीला लागलेलं होतं चिळकांड्या उडत होत्या अशा अवस्थेत त्या शिपाईने पहिलं पोरग नेलं पुढं त्याचा विधी केला का ते फेकून दिलं काही त्याचा तपास लागला नाही. किती त्या आईचं अंतकरण असं वळवळ करीत असन किती चळचळ करीत असन महाराज ऐकताय का. एक लहान मुलगा आहे आत्ता माझ्या जवळच आहे आप्पाकडे त्यांची आप्पा येत होते मी बोललो तुम्हाला 5 वर्षाच्या मुलीला माझ्या जवळच्या घरातल्या ब्रेन उमर नावाचा रोग झाला. मेंदूला दोन्ही बाजूने मध्ये गाठी आहेत आता त्या लोकांचं जेवण सत्य महाराज सारखा डोळ्याला धागा लागलाय. 5 वर्षीय लेकराला जीव लावला कोविल म्हणाय कोकिळेसारखं ते आपलं आलं का आई संग आई आई करायचं वडील आले का बाबा बाबा करायचं मग हे सगळे तिच्या पाठीमागं खाऊ घेऊन पडायचे खाऊ घालायचे. बाबा 5 वर्ष जीव का प्राण त्या लेकराला जीव लावला आणि आता या महिन्यात कळलं की तिच्या मेंदूला कॅन्सरच्या गाठी आहेत. आता ती पूर्वी तरफडती तिच्यापेक्षा तिची आई आणि तिचा बाप लोळतोय महाराज कारण ते आई बाप आहेत महाराज. विचार करा मग भगवान परमात्म्याच्या आईचं पहिलं अपत्य भगवान कृष्णाचा पहिला भाऊ स्वतःचा मामा जो त्याच्या देहाच्या चिंधड्या करतोय त्या आईला आनंद वाटत असत. अवघड मरुद्यात ना कोणाच्या वाईट घटना घडू नये पण एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा जीव संपला आणि त्याच्या आईने वडिलांनी ते डोळ्याने पाहिलं चक्कर येऊन खाली पडतात महाराज कारण पोटचा गोळा येतो महाराज. आईशी कळवळल्याची जाती खरी लाभावी प्रीती. एका पाठोपाठ या मूर्ख माणसानी या पापी माणसानी दुराचार्यानी या कर्मट गर्विष्ठ माणसानी स्वतःचा जीव वाचवण्याकरता स्वतःचे 6 भाचे मारले. साही मारीत दुराचारी. मग आता 7वा योग मायेच्या सामर्थ्याने तिकडं रोहिणीच्या गर्भामध्ये गेला. तो दिवस उजेडला नाही बापू. तो दिवस आनंदाचा सुखाचा समाधानाचा. त्या काळ्या कुठ्ठ अंधाऱ्या कोठडीमध्ये लख प्रकाश पडला. तेजवान अचानक वीज जशी कडावी तसा लख प्रकाश पडला आणि 8 वर्षाची मूर्ती त्या कारागृहामध्ये प्रगट झाली. पुंडलिक गोपाल कृष्ण भगवान की जय. ऐका ना तो प्रगटला पण कुठं महालामध्ये जन्माला आला. बंदी शाळेमध्ये भगवान परमात्मा जन्माला आला. आता आपले बरेच बंदी शाळेतच जन्माला येतात. नाही बोलत तुम्हाला. आता लोक म्हणतात तो मेल्यावर स्वर्गात जाईल का नरकात जाईल आणि स्वर्ग नरक कोण्यावर पाहिजे महाराज
इथंच नरक आणि इथंच स्वर्ग आहे सध्या आता माझ्या दृष्टीने. तुम्हाला बोलू का, आपलं एक प्रमाण सगळ्याचं पाठ आहे यमाच्या बाबतीत. चांगलं वागा नाही तर यम सोडणार नाही. काय करतो यम? मारिती, तोडीती, जोडीती. काय शब्द आहे? मारिती, तोडीती, भावकीत नीट नाही वागला तर जोडीती. यमच आहे ते. जर रोग झालाच, चुकीचं कर्म केलं तर पाय तोडीती, हात तोडीती. ते यमच आहे. मारिती, तोडीती, जोडीती. मारिती, चुकीचं वर्तणूक केलं, चांगल्याने कंप्लेंट केली का ते जोडीती. कोण? इथे ते सगळं. हा स्वर्ग नरक कैलास आता सध्या कुठे? इथंच आहे. म्हणून जीवनामध्ये तुमच्या पाया पडतो. सुख प्राप्त करायचं असेल संत समागमामध्ये या, कथा कीर्तनामध्ये या, ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये या, गाथ्याच्या संगतीमध्ये या, साधूच्या संगतीमध्ये या. साधूचे संगती मनोमार्ग अकळा वा श्रीपती गेले. सुखया संत समागमे नाही, पण संतांच्या संगतीत सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. सुख तो एकेची ठाई बहुपाई संताचे. सुखा लागे करेशी तळमळ, तरी तो तमाशाशी जाई एक वेळ. पंढरीशी का काय जीवनामध्ये सुखाची प्राप्ती पाहिजे, समाधानाची प्राप्ती पाहिजे. आपली पावलं नका चुकीच्या मार्गाला जाऊन देऊ. माझा अधिकार कमी पडतो, वय कमी पडतं बोलायला, कारण तुम्ही सगळे माझ्या वडिलांसारखेच नाही. पण तरी सुद्धा आपली पावलं, आपली दिशा योग्य असावी. दिशा योग्य का असावी त्याचं उत्तर पुढं जर आपल्या जीवनाची दशा होऊन द्यायची नसेल तर जगण्याची दिशा योग्य असावी. ती दिशा फक्त संत दाखवतात, जुनी चांगली वागणारी लोक दाखवतात. म्हणून नव्या पिढीने जुन्या लोकांना नावं ठेवू नका. जुन्या लोकांनी जे पाळलं, जुन्या लोकांनी जे केलं ते अत्यंत आनंदी आणि सुखी समाधानाने त्यांनी जीवन जगलंय. आता नव्या पिढीला मला नावं ठेवायची नाही, पण ते म्हणतात जुन्यांना काही कळत नाही, आम्ही जे करून दाखवलं ते त्यांना करता नाही. तू काय बोंब पाडली नेमकी? नेमकं काय केलं? लोकांच्या जीवावर, गावाच्या जीवावर सगळं केलं तू. अरे जुन्या लोकांनी काय टिकवलं हे पहिलं ऐक. जुन्या लोकांनी संस्कृती टिकवली, जुन्या लोकांनी संस्कार टिकवले, जुन्या लोकांनी वडलोपार्जित लोकांनी केलेले कष्ट त्यांची अनुभूती टिकवली. महाराज नवीन लोकांना दादा आषाढी गाठ मारता येत नाही. नवीन लोकांना आषाढी गाठ मारता येत नाही. मी नांगरी हाकीत होतो. नांगरी नांगरी आहे का पण जीवन. आणि पाठीमाग लावतात त्याला काय म्हणतात? इलेक्शन केली ना रुमन म्हणतात ते. रुमन मस्तपैकी ते जुंपलं होतं, शेवटी लावली होती, बैल चालली होती आणि नेमकी त्याची नसन तुटली, दूर तुटला त्याचा. मी आपला गाठी द्यायचा आणि परत जोडायचा. ते ताणलं का परत ती गाठ सुटायची. मात्र म्हणलं आता झालं असं पोराकडून काम. नांगरीने पोरांनी बरंच काय उरकलं असं म्हणून वडील पाहायला आले. आल्यानंतर माझा गाठण मारायचा कार्यक्रम चालला होता. गाठण मारली त्यांनी, पाहिली, परत मी नांगरी चालू केली का गाठण सुटायची. तुम्ही ऐकताय ना? वडील म्हणले गाढवा शेतकऱ्याच्या पोटी. कोणला म्हणले? म्हणून एका बुवाला. वडील त्यांचा अधिकार आहे. ते म्हणले गाढवा शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन तुला गाठ हीच मारता येत नाही, तर तुला परमार्थातल्या गाठी कशा सुटतील? तुम्हाला कळलं का नाही? कोणला माहिती? त्याला परवा देतो बाबा. तो का म्हणे सोडिल्या बस दिले मिठी पायाते. मग ऐका ना, वडिलांनी ती गाठ एका झटक्यात आषाढी गाठ मारली. मला म्हणले तो का म्हणे येथे अरे म्हणे इथं जातीचा लागतो. जर शेती करायला जातीचा लागतो तो परमार्थ करायला मातीचा लागतो. परमार्थ करणारा सुद्धा जातीचाच लागतो महाराज. तप तपश्चर्या, ध्यान धारणा, व्रत वैकल्य पाळणारा मनुष्य लागतो. तेव्हा त्याच्या जीवनात सुखाचा काला होतो. माझा दृष्टांत बाजूला जाईल. दरबार चिंतन आहे का? साही मारी तो दुराचारी मी येतो.
योगमायाने 8वा गर्भवती रोहिणीच्या गर्भामध्ये नेला. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि मग त्या देवकीने त्याचं रूप पाहिलं आणि मग ती आरडली मात्र उसली होती. मी तुमच्या पाया पडते, काही करा पण हाताची मिठी सोडा. सोडा सोडा मिठी लपवा लपवा सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जनी कवसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल. आईची घाबरलेली अवस्था भगवान परमात्म्याने पाहिली आणि तो म्हणला, आई मी घाबरू नको, आई तू, मी मामाचा काटा काढायला जन्माला आलेलो आहे, फक्त काही गोष्टी मी बाबांना सांगण्याकरता आलोय, तू घाबरू नको. आई म्हणते मला तुझी भीती वाटते. तर म्हणलं घाबरूच नको. पण आई म्हणली एवढा मोठा जन्माला आलास तू, आयुनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटाला मला मान्य. अरे पण मला तुला काजळ लावायचे, तुला पावडर लावायची, मला तुझं चुंबन घ्यायचंय, मला तुला मांडीव घ्यायची, मला तुला स्तनपण द्यायचे. आई तुला हे सगळं करायला मिळालं पण बाबाला सांगू दे. काय सांगू दे? त्या काळाला जर कळलं, त्या मामाला जर कळलं माझा मामा माझी देव अवतारी, मी माझा म्हणलो तुमचं नाही, माझा मामा माझी देव अवतारी, मग बाबा तुमच्या पाया पडू नका, मला इथं ठेवू नका, मला तुम्ही इथून नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजलेही गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. सणसवडीच्या बऱ्याच लोकांची मजा उपकारी, खरं सांगतो. कारण इथं प्रमाण आलं लक्षात थोडस, म्हणून मी आता थोडासा जरा बायपास घेतो. छोट्या नवरींचा माझा परिचय चांगला, फार चांगला परिचय. ते मला बऱ्याच वर्षापासून ओळखत होते, पण त्यांच्या डोक्यात कोणीतरी घातलं त्याला तापाडी. लोक चांगलं म्हणतच नाही, मला ते वाईट वाटतं. म्हणा नाही एकमेकाबद्दल चांगलं, सुख पाहिजे ना, चांगलं म्हणा. तर ते अध्यक्षांनी ना अध्यक्षांच्या या परिवाराने सगळ्या हे तिथं सगळेच या आपा वगैरे दादा सगळे तुमचा सगळा जो परिवार आहे, यांनी त्यांच्या कानावर घातलं आमच्या तालुक्यात तोच भाव खरा आहे. हा डायरेक्ट बोलले, माझ्या पाठीमागं बोलले. मला नंतर सांगितलं की त्यांनी मी तुमचा कळवाळा अध्यक्षांना आला बोलले, आणि म्हणून तुमची शिखरच भंडारा वगैरेच्या सत्या झाली. तेवढ्यामध्ये मोठा सप्ताह झाला नव्हतो. ती शिखरस अध्यक्ष आणि त्यांचा जो ग्रुप होता, हवेलीने शिरूरच्या वतीने जो महाराज निवडायचा होता, काय झालं अध्यक्ष, त्याच्या आधी लई मोठी फळी विचित्र चालली होती. ते बऱ्याच महाराज लोकांना भेटत, कुठल्या महाराजाचं कीर्तन ठेवावं, कुठल्या महाराजाचं. मला विचारलं
काही यांचं मी मला म्हणायचे यांचं कसं काय मी म्हणायचं त्यांना काही येत नाही. परत त्यांनी विचारलं त्यांनी विचारलं काही त्यांना म्हणायची त्याला काही येत नाही. माऊली म्हणले हे म्हणते त्याला काय येत नाही ते म्हणते याला काय येत नाही. तालुक्यात कोणालाच काय येत नाही ना मला लक्षात आलं का? हे कोण म्हणत होतं हे उत्तर म्हणतो कीर्तनकार एकमेकाबद्दल असे म्हणत होते कीर्तनकार. पण ज्याला कीर्तन येत नाही पण माणसाची परक आहे ते म्हणत होते आमच्या तालुक्यात तेच खरे. आता बोलवण्यापेक्षा कोण बरं किती अवघड जीवन जगण्याकरता महाराज. जसं नंदाच्या घराला मजन ही गोकुळाला तसं देहूच्या घराला मजन ही भंडाऱ्याला. मला यांनी भंडाऱ्याला कीर्तनकारी संधी दिली महाराज यांच्यामुळे मला मिळाले. आणि आज त्याचा परिणाम काय झाला माहिती अध्यक्ष खरंच माझ्या बघून सांगतो शिंदखेड राजा तिकडे 3 कीर्तन मला मिळाले. 3 होते तुम्ही माझा एवढा कीर्तन तुम्हाला घेता तुम्ही कुठून फोन घेतला म्हणजे मला फोन घ्यायची गरज काय भंडारा साक्षी ना म्हणजे अख्खा त्याचा भंडारा उदळा तुम्ही म्हणे शिंदखेड राजाला 3 कीर्तन 7 तारखेला 11 तारखेला कीर्तन. हा परिणाम फक्त माऊलीने अध्यक्षाने केलेला आहे. मदने गोकुळाला माया रूप झाली तेथे ठेवी मजानी येथे नंदाच्या घराला मदने गोकुळाला. भगवान परमात्म्याला विचारलं ठीक आहे बाबा नंदाच्या घराला तुला न्यायचंय रे पण माझ्या हातामध्ये बेड्या पडल्या पायाला साखळ दंडाने शरीराला साखळ दंडाने बांधलेले रे बाळा. कृष्ण भगवान परमात्मा काय म्हणतात त्यांनी काय का दरवर्षी कीर्तन ऐकतात 26 वर्षे कीर्तन ऐकतात 15 वारकरी ऐकत तर करेल. भगवान परमात्मा म्हणतात बाबा फक्त माझ्या देहाला स्पर्श करा. काय शब्द फक्त देहाला स्पर्श करा तुमची सगळी बंधनं आपोआप निखळून पडतात. उचलीला कमळापती पायीच बंद हो उचलीला कमलापती पायाची बंधने गळती किंवा तुटती जे काय असेल ते भगवान परमात्म्याला स्पर्श केला आणि वसुदेव बाबाच्या अंतःकरणातल्या अंगातल्या लोखंडी गड्या आपाप निघून गाडी पडल्या. कोणाला स्पर्श केल्यावर देवाच्या पायाला देवाला स्पर्श केला अंगातली बंधनं गेली. आमचं उलट होते जेवढा परमार्थाला स्पर्श करू तेवढा अंगरूपी साखळदंड मोठा होतो. कळलं बरं जेवढा आम्ही परमार्थाला स्पर्श करू मग त्याला प्रमाण येतं. माझं हुनी ज्ञानी कोण आहे असं ज्याच्या जीवनामध्ये घडलं जातं समजायचं अहंकाराचा साखळदंड याला लागला आहे. आता परमार्थामध्ये देवाला स्पर्श केला का अहंकार जातो आणि तो देव स्वरूप होतो. अहंकार गेला होता म्हणे देव झाला. वसुदेव बाबाची सगळी बंधनं तुटली. आता मात्र टोपलं हातामध्ये घेतलं तर टोपल्यामध्ये भगवान परमात्मा लहान झाले आणि पंचाखाली टाकून देवाला त्याच्यावरती टाकलं. आता डोक्यावरती घेतलं आणि आता परत म्हणू लागले अरे बाबा अरे सगळे लक्षपार समोर उभे. तेव्हा भगवान परमात्मा बाबा त्यांची काळजी करू नका तेम्या मोहिने झोपे घातलेत बाबा. कड्या कुलपदाराची आपाप उघडली रक्षकाल मोहित करून झोपलेले होते. आता मात्र भगवान परमात्म्याला डोक्यावर वडिलांनी घेतलं. बाप नेहमी मुलाला डोक्यावर घेतो. आई जास्तीत जास्त मुलाला फार फार कमरेवर घेते. त्याच्यामुळे लईच प्रेम असं तर जास्तीत जास्त मनाला पाठपोळी घेते. अजून आई 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 पण बाप मुलाला अख्खं विश्व डोक्यावर घेऊन दाखवतो. हे लक्षात राहू द्या. म्हणून मुलाने आईला जितकं मानायचे त्याच्या 10 पट आपल्या वडिलांना मानावं. जशी आई नाही तर काहीच नाही ना तसा बाप नाही तर काहीच नाही. हे पण वाक्य लक्षात राहू. तो बाप आहे ना माझं वाक्य बाजूला जाईल. डोकं भगवान परमात्मा घेतलं बाहेर पडले आणि आता मस्त भगवान परमात्मा मध्यरात्रीला अंधारातून
पांदी पांदिनी चालले. कुठून? आता पांदी जिवंत आहेत का? आता पांदीच राहिले नाही मला, जिकडे तिकडे डांबरी झाल्या. पांदी पांदिनी चालले, सुई करून वारा वाहत होता. पावसाला मेघ गर्जना सुरू झाली होती, विजा चमकायला लागल्या होत्या, चुमचुम पाऊस पडत होता. तो वारा मस्त असा सुळसुळ करीत वाहत होता. पांदी पांदिनी चालल्यानंतर दोन्ही बाजूला मस्तपैकी वेली फुलांनी भरलेल्या होत्या. त्या वेलीतली फुलं त्या वायू देवतेला म्हणली, बाबा तुझ्या पाया पडतो, पायाला लागतो, विनंती करतो, थोडासा जोराचा जोर दे आणि आमच्यावर आपट. तो वारा म्हणला, तुमच्यावर आपटून काय उपयोग होईल? ते म्हणजे नुसतं आपटू नको, आम्हाला उडव आणि याच्या शरणावून घेऊन पाड. कोण म्हणलं? माझी फुलांना देव कळतो, पण दोन पायाच्या फुलांना अजून देव कळत. हे शोकांतिक आहे. वारा वाहू लागला, फुलं उडू लागली, देवाच्या चरणावर पडू लागली. फुलंही आनंद भगवान परमात्म्याचा घेऊ लागली. यमुना मैया लागली, धोड्यापर्यंत पाणी होतं. आता पाण्यात घुसल्यानंतर आता त्या नदीला सुद्धा आनंद झाला. विश्वाचा मालक आमच्याकडून झाला, आम्हाला त्याचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणून त्यांनी मस्तपैकी भगवंताला आराधना केली. इंद्रदेवाला सोसाट्याचा पाऊस पाडले, बाबा आम्हाला याचं दर्शन घ्यायचे. वरच्या बाजूला जोराचा पाऊस चालू होता, ढग ढगा वापरत होते, विजा कडवत होत्या. आता मात्र पाणी वाढलं, भवसागराचं पाणी वाढलं. आता करत तसं काय काही अध्यात्म आहे, पण मी पण पक्क झाल्याशिवाय अजून सांगणार नाही. म्हणजे मी अजून कच्चाच. सोपं नाही. हे गोकुळ म्हणजे काय, ती नदी म्हणजे काय, ते पाणी वर कसं चढलं, हे सगळं शरीरातलं अध्यात्म आहे. सगळं शरीरातलं अध्यात्म आहे. पाणी वर वर चढलं, गुडघ्याला लागलं, कमरेला पाणी लागलं, पूर वाढतच चालला होता. आता मात्र छातीला पाणी लागलं तरी एक बाप वसुदेव बाबा म्हणत होता, एक गंगा मैया तुला विनंती करतो, मला मारायचं तर मार, मला वाहून न्यायचं तर नाही, पण माझ्या बाळाला वाचवायचा प्रयत्न कर. बाप आहे, बाप आहे. रात्रंदिवस बाहेर कष्ट करतो, पण लक्ष जसं त्याचं त्या पोरापाशी मला जे करायचे ते माझ्या मुलासाठी करायचे. माझ्या मुलाने कोणाच्या दारात हात कधी पसरू नये, भावनिक हात पसरू नये, मित्रांचे हात पसरू नये म्हणून बाप रात्रंदिवस काम करतो आणि आपल्या मुलाला मोठा करण्याचा प्रयत्न करतो. तो बाप म्हणजेच माझ्या दृष्टीने देवी. पाणी लागलं हो तरी बापाने ते ठोकं सोडलं नाही. आता मात्र हरवटीला पाणी लागलं. भगवंताने विचार केला की जर माझ्या वडिलांच्या तोंडात पाणी गेलं, श्वास कोंडला गेला आणि वडील जर पाण्यात बुडले तर कलियुगातले अवलादीचे सुद्धा म्हणतील त्यांनी त्याच्या बापाला सोडलं नाही. म्हणतील देवाने तेव्हा तो खटका ओढला आणि देवाने आपला पाय बाहेर काढला, पुरचणाला अचाट तेने लाविला गोष्ट. देवाने पाय लावला गंगेला, गंगेने सुद्धा दर्शन घेतलं. म्हणजे गंगेला सुद्धा देव कळला, कारण गंगेला माहितीये आता पवित्र आणि शुद्ध होण्याकरता संधी चालून आली, आपण शुद्ध झालोच पाहिजे. असा एक नामदेवरायाचा अभंग आहे ज्ञानोबासाठी. ज्ञानोबाचा हात, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. ज्ञानोबराय, नामदेवराय, भगवान शिव, भगवान शंकर ज्ञानोबरायांच्या हाताला धरून गंगेतून येत असताना त्या गंगेने माऊलीच्या पायाला मिठी मारली. हे नामदेवरायांनी पाहिलं. आता माऊली नेमके कोण? शंका आहे का नाही? आपण फक्त मग ज्ञानेश्वर महाराज आहे का नाही? ती माऊली नाही. ती माऊली कोण, कुठून आली ते सांगतो. गीता जयने उपदेशली
ती विठेवरी माऊली. गीतेचा उपदेश रणभूमीवरती ज्या भगवान कृष्णाने केला तीच कृष्ण माऊली, ती कृष्णाई कानाई, तीच विठाई पंढरपूरला आली. आणि तीच विठाई माऊली होऊन आळंदीला आली. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग. तोच पंढरीचा भगवान परमात्मा आळंदीला आला. ती विठाई, ती कृष्णाई, ती कानाई माऊली झाली. तीच माऊली परत तीर्थयात्रा नामदेवरायाबरोबर करत असताना दोघे आले गंगेआत. ज्ञानाबाईची चरणी मिठी घाली गंगामाई, नाम म्हणे सोडाबाई सोडाबाई. नामदेव म्हणतात सोड गंगामाया, जाऊ दे आम्हाला महादेव. मी तिथं स्वतः, मी म्हणजे नामदेव म्हणतात मी स्वतः तो चमत्कार पाहिला. म्हणजे गंगा सुद्धा शुद्ध होण्याकरता ज्ञानदेवाच्या चरणाला मिठी मारतात. तसं यमुना मैयाने शुद्ध होण्याकरता, पवित्र होण्याकरता कृष्ण भगवान परमात्म्याच्या चरणाचं दर्शन घेतलं. गंगा सर्वकनी खाली गेली. आता पलीकडं गोकुळामध्ये रात्रीच्या टायमिंगला आली. माया तिथं होती. भगवान परमात्म्याला तिथं कुशीमध्ये टाकलं. कोणाच्या? यशोदा मैयाच्या कुशीमध्ये टाकलं. तिथालची माया घेतली आणि इकडं आली. इकडं तुरुंगात आल्याबरोबर माया रडायला लागली. माया रडे करे आकांत, माया उतरे माया उतरे चाच पडले, पळत 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 कंसाला गेले. त्या कंसाला म्हणले आठवा. काय म्हणले तुम्ही ऐकलं ना? तो कंस म्हणला मी 8-10 वर्ष त्याला आठवितोय. हे आमच्या कीर्तनकारांनी त्या कंसाचा फार सत्यानाश केला कडे बोलून. हे फक्त काल्याच्या कीर्तनालाच त्याला आठवितात. कोणला? कंसाला आणि कृष्णाला. आणि त्या कंसाने 8 ते 10 वर्षे सारखं म्हणायचा कृष्ण 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 कृष्ण, सारखं त्याला आठवायचा. बाबा क्षण सुद्धा त्याचा जात नव्हता व्हायला. झोप सुद्धा बनायचा कृष्ण डचकायचा, कृष्ण म्हणायचा. गादीवर बसला इकडे पाहिजे कृष्ण डचकायचा. जेवायला लागला चपातीत कृष्ण डचकायचा बिचारा. कपडे घालायला लागला कपड्यात कृष्ण. जिकडं पाहावं तिकडं त्याच्या शरीराचा कृष्ण झाला. कोणाच्या? तो परिपक्व पिकला तवा त्याचा उद्धार केला. आपल्या का म्हणतात त्याला मारला. ते घरात असते ना, पण आपल्याकडे नाही. 5 तलावारांनी चिर भाडचं ती गोडा पाहिजे. परिपक्व पिकला चांगलं, ते फळाला आलं, गोड म्हणून घेतलं, आठवून आठवून चांगलं गोड झालं, मग त्याचा उद्धार केला. दौलत विषय आता महत्वाचा झाला. मग दूध उठले, पळत पळत गेले. आठवत ते बिचारा पळत पळत आलं आणि आल्यावर ते रडारडी चालली होती. त्यांनी 8वा का 8वी पाहिली नाही. डायरेक्ट हातात धरलं, गरगर बिंगवलं. आता तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. पोरं आपल्या हाताला येतात पण पुढे आपल्या हाताला येतात. नसलेल्या विषय का ओढू नका. मी अध्यात्म बोलतो. पोरं हाताला येत नाहीत, आपलं येतात पण पुढे हाताला येत मायेचा अवतार. आणि फिरवले आपटणार हातातून सगळ्या काडकणी वरती मस्तपैकी तुझं लागी वागी तुझ्या मागे मध्ये
तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय आणि तो गोकुळामध्ये अतिशय आनंदाने त्याचा तिकडं उत्सव चालू झालाय. तिकडं गोकुळात आनंदी झाला आणि याच्या अंगाला काटा फुटला होता, घाबरलेला होता, सैरावैरा झालेला होता. माझा शत्रू मला फसून कसा गेला, तो हाताला कसा आला नाही, तो कोणाच्याच हाताला येत नाही. ज्याच्या हाताला आला त्याचं कल्याण झाल्याशिवाय हरी आला हाता देव हाताला आल्या. आता माझ्या दृष्टीने हरी म्हणजे नीट ऐका बर का, हरी म्हणजे नीट ऐका. तुम्हाला ज्याला चांगला ताल वाजवता येतो, टाळ वाजवता येतो, पण तालात जो चुकत नाही समजायचं तो हरी आपल्या हाताला आला. तुम्ही नेमकं पण सांग कसं महाराज, त्याला पुरावा देतो ना. विठ्ठल टाळ विठ्ठल बिंदी विठ्ठल कोणी उच्चार. मान्य करून घ्यावा लागेल तुम्हाला. आमची प्रमाण आहे तो टाळ म्हणजे विठ्ठल आहे. आता तुमच्या पायात होते म्हणजे तुम्ही माझे म्हणून माझे एगेच ऐका. तुम्ही तसे करीत नसणारच आहे कारण सुविधा जवळच आहे. टाळ कीर्तनातला वाजून झाला का पायाजवळ कधीच टाकायचा नाही. हे प्रमाण लक्षात ठेवायचं. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, त्या विठ्ठलाला त्याच्या जागेवर घेऊन ठेवायचं. बरेच बोलते टाळ बाजूला असं फेकून देतात आणि राम भाऊ लय वेळ भजन झाल्याकडे पण बसण्यात मला काय बोलता नाही आलं पण माझी तल्लपण नाही काय करायचं बाबा. पुढं 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 अरे भजन संपलंय कशी लेखा ते भजन ते ओंगाळवाने स्वर्गा जाई चुकेना. तुम्हाला प्रमाण कळलं का कोणाला? यांना कळलं म्हणून ते असं करते. भजन ते ओंगाळवाने स्वर्गा जाणे, दादांना कळलं, नरका जाणे चुकेना. मी कोणाच्या वैष्णव बोलणार नाही पण माफी मागून बोलतो. ते व्यसन करीत असताना या वातावरणाच्या बाहेर करा, मंदिराच्या बाहेर करा, भजनाच्या कीर्तनाच्या लांब करा. आपलं वातावरण सुचिरभूत आणि पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. घाबरलं होतं बिचारं, इकडं थरथर कापत होतं. याचा प्लॅन चालू झाला, त्याला मारायचा कसा, कोणाला? त्याच्या सारखं डोक्यातच ती होतं बा, सारखं डोक्यात होतं त्याला मारायचा कसा, कृष्णाला मारायचा कसा, त्याचा प्लॅन इकडं चालू. पण आता ऐका, तिकडं सगळ्या गवळणीला कळलं, बया किती वर्ष झालं यशोदेला काहीच नव्हतं आणि त्याची कृपा झाली. कोणाची? गोळ्या वगळ्या बाया असतात कोणाला, त्याची कृपा झाली. बया बरं झालं आपल्या राणीला, आपल्या यशोदेला, आपल्या काय शब्द आहे, आपल्या शब्द आहे. बया तिला पोर झालं, देवाने बरं झालं, तिला पोर दिलं, देवाने पोर दिलं का देव जन्माला आला? देव जन्माला आला, देव जन्माला आला. हे तुकाराम महाराज तिथं सगळं वातावरण पाहत होते. तुकाराम महाराज म्हणतात इतका त्या गोकुळातल्या लोकांना आनंद झाला. अभंगाचं पहिलं गोकुळीच्या सोका, गोकुळीच्या Oh,
गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. सगळ्यांना आनंद झाला की त्या आनंदाचं कशामध्ये मन व्यक्त करावं हे गोकुळातल्या लोकांना कळालं. जिकडं तिकडं आनंदी आनंद झाला. इकडं आनंद आणि कंसाच्या दरबारामध्ये दुःख. आता याला संसार म्हणतात. संसारात एकेका आनंद असतो आणि एकेक दुःख असतं. संसार त्यालाच म्हणतात. हा, देवाच्या बाबतीत पण तसंच आहे. एकेक दुःख एकेक सुख. इकडं काय दुःख आहे याचा प्रयत्न चाललाय त्याला मारायचा. खूप प्रयत्न केला त्याने, खूप प्रयत्न केला. मीटिंग बसवली आणि त्या मीटिंग मध्ये म्हणत होता जो कोणी माझ्या शत्रूला त्याला मारी मी त्याला माझं निम्म राज्य बक्षीस देईन. त्याची बहीण मध्येच उफाळली. बहीण कोणाची? कंसाची बहीण मध्येच उभी राहिली. ती म्हणजे दादा कोणालाच उभं करू नको. राजकारण डोक्यात घेऊ नका. लोकांना राजकारणाच्या डोक्यात कोणालाच उभं करू नको. मी उभीच आहे आता, मला परवानगी दे. असं बोलत तरी लोक वाटतं बाबा राजकारण. मी त्या राजकारणाला लय घाबरतो. लय घाबरतो. तुम्हाला ताई सोपं नाही. मला चकवा देऊन गेलाय, मला फसवून गेलाय आणि तू एक स्त्री आहे, तुला कसं ते जमल? ती म्हणली तुला कळत नाही बाबा, तुला समजत नाही. तुकाराम महाराजांना फसवायला मीच गेल त्या औलादीची. रामाला सुद्धा पहिलं दुःख द्यायला मीच गेलते आणि आता त्याला सुद्धा दुःख द्यायला म्हणा ना मीच जाणार. बरं ताई जपून जा बरं, भिवूच नको म्हणे. मी मायावी, मला मायावी रूप घेता येते. नीट वाक्य आहे का? भगवान परमात्मा लहानाचा मोठा तिकडं मस्तपैकी रांगत होता, फिरत होता, पाळण्यात बिचारा झोपत होता माझा मायबाप. आणि मग मात्र तिने स्तनामध्ये विष भरलं. सुंदर देखणं रूप घेतलं. रस्त्याने चालली होती. कोणाकडं? म्हणाला देवाकडं. पाऊल टाकलं बरं का. वाक्याने काय का तरच कळलं. उद्धार तसा होत नाही. तिने पाऊल टाकलं का ती म्हणायची मेल्याच्या नरड्याला नकच लागली. मेला म्हणजे कोण? पाऊल टाकलं का कृष्ण डोळ्यात दिसायचा. पाऊल टाकलं का कृष्ण डोळ्यात दिसायचा. अहो हेच आहे पंढरपुरात जाण्याचं तीर्थयात्रेला. पाऊल टाकलं का रामकृष्णारी म्हटलं ना एका यज्ञाचं पुण्य प्राप्त होते. ते यज्ञ पाऊला पाऊली. पाऊल टाकायची का नजरत कृष्ण म्हणायची. पाऊल टाकलं का नजरत कृष्ण म्हणायची. आणि जाता जाता गोरगरिबांच्या घरात घुसायची. पाळण्यातली पोरं उचलायची, स्तनाला लावायची. ते दूध प्यायचे, काही क्षणात मारायचे आणि मग ती म्हणायची तो असाच मरत. कोण? कृष्ण. कृष्ण सारखा कृष्ण तो असाच मरत. दिनदुबळ्यांची मारीत असे बाळे. गोरगरिबांची पोरं मारीत तिथपर्यंत गेली. देखणं रूप घेतलं. आता वाक्य नीट ऐका. भगवान परमात्मा झोपलेले होते आणि तिचे देवाची आई पुढं झालीत होती. अंगण धारता जाता अशी देखणी पाहिल्याबरोबर तिला विचारलं कोण ग तू? गप म्हणे तुला काय अक्कल नाही. कोण म्हणली? ही देखणी. गप तुला काय कळत नाही. तू लहान होती, बाबांनी तू लहान असतानाच माझं लग्न लावून दिलं. पण मला कळलं तुला पोर झालंय म्हणून पोराला मी सगळं घेऊन आले. काय काय? आंगड पोपड ते बांगड्या गोंड्या कान सगळं घेऊन आले म्हणे. बरोबर पण ओळखीची नाही. एकदा चकले. कुठे? म्हणे झोपलाय आत्ताच. कशाला झोपलाय म्हणे? उठव त्याला. म्हणे आंघोळ घातली झोपलाय म्हणे, त्याला त्रास होईल, झोपू दे. देव हे सगळं ऐकत होता. म्हणलं माझी आई किती भोळी. बोनीचं गिऱ्हाईक आलंय आणि ते जर बोनीला सोडलं तर धंदा चांगला होणार. असं कोण म्हणलं? देव सुद्धा बोनीचं गिऱ्हाईक सोडित नाही. तुमच्या पाया पडतो. जे येतील एअरपोर्टात त्यांना देऊन टाका आणि काय पदरात पाडायचे ते पाडून घ्या. कारण त्याच्याशिवाय जे चालतच नाही ना. आता काय मी बोलतो त्याला प्रमाण देऊ का? सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई. काय कीर्तन म्हटलं, काय कीर्तन म्हणतात. अधिक साहेबांनी प्रक्रिया गातात. काय कीर्तन म्हणतात आपली उंची काय कमी आहे. आपल्याला तो आकडा मिळल्याशिवाय आपण कोणाला तारीखच देत नाही. आपला आकडा ठरलेला आहे. मग तू सणावारालाच लोकांचा नाव लग्न कोणाला माहिती तुम्हाला?
म्हणजे कीर्तन सुद्धा आकड्यावर चालू झाल्यात महाराज. शोकांतिक आहे. आम्ही केवढ्या श्रीमंत आईची पोरं आहेत हे आम्ही विसरलो महाराज. आमची आई म्हणजे सोन्याच्या वैभवातली आई आमची. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आणि अंगी आईशी बळरेरा फुले अशा श्रीमंत लेकर आईचे आम्ही लेकर आहेत. मूर्खात माझा विषय बाजूला जाईल. विषय बाजूला जाईल. भगवान परमात्माने तिथे गेले होते. उठलं त्या करायला लागलं. ते म्हणजे बघ तू खोटं बोलते यशोदे. ते रडते पळत पळतच गेली. पाहिलं का आता इथून पुढे जरा बारीक आहे का. तिने त्याला पाहिलं. कोणला हे तुम्ही पक्क डोक्यात ठेवल्या. तिने त्याला मनपूर्वक पाहिलं आणि हिला समाधीच लागली बाबा. हो लय अवघड खेळे महाराज. समाधीच लागली. सत्य ज्ञानानंत गगनाची प्रावरण नाही रूपवर्ण गुण जे मोहारे सिंहारी पाहिला डोळे हस्तपिकी भगवंताला पाहिलं. तिला समाधी लागली. आसवाईसा कोठे आठवायचे नाही. देवीचं विदेही भोगदशा ब्रह्मानंदी लागली टाळी. कोणत्या यात या संवाळी डोळ्यामध्ये तिने त्याला साठवलं. आता दृष्टी पुढे ऐसा चेतूर आहे झोपे तो जप आहे पांडुरंगा किंवा वेळोवेळा. देव म्हणला शीत एकरूप झाली. हिचं कार्य बाजूलाच राहिलं. देवाने तिची झांजड काढली. मग ती म्हणते बया मुलगा किती बेकार आहे. मारायला आले पण याने मला मोहून टाक. देव लागला रडायला. देव म्हणत मला कळला मावशी आई मरावा. आपल्या आया मारा आणि मावशीला आशीर्वाद द्या. जगवेळ मावशीचं मला कसं का असेल पण माझी मावशी मला भेटायला आली. म्हणजे काय आध्यात्मिक मला मागच्या जन्मातला कुठं नाही. ती बळीराजाची पोरगी मला कोण हे पुतना बळीराजाची पोरगी माझ्या कुठे जन्म घे अशी म्हणली होती. आता सांगायला मिळेल नाही. आली ती तिथं. देवाला तिने जवळ घेतलं. मस्तपैकी स्तनपान केलं. देव म्हणला मावशी विचार कर. एकतर मी कोणाच्या हातात जात नाही आणि हातात गेलो तर ज्याच्या हातात जातो त्याला मुक्त केल्याशिवाय विचार करून हातात घे. तिने हातात घेतलं. स्तनपान केलं. मस्तपैकी भगवान परमात्मा दूध पेली. चुटू 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 दूध पेले. दूध पेल्यानंतर देवाने तिचं रक्त प्यायला सुरुवात केली. ती म्हणजे जरा पाईपलाईन जरा वेगळीच झाडायला लागली. मोटर ओव्हरफुल झाली का काही कळलं नाही. गडबडली. रक्त प्यायला लागलं. रक्त संपवलं. आता पंचप्राणी खेचायला सुरुवात केली. मग लागायला लागली त्राहिमाम त्राहिमाम कृष्ण सोड मला परत मी तुझ्या वाट्याला येणार नाही. कृष्ण म्हणला मावशी मी एकतर कोणाला धरीत नाही. धरल्यावर सोड मेल्याशिवाय मारली. पाहता काय माझे पुतना कंटक मुक्त केली. नुसती मारली नाही बरं. नुसती मुक्ती नाही केली. 4 मुक्तीतली शेवटची मुक्ती सायुज्यता मुक्ती पुतण्याला देऊन टाकली. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी केली. पुतणी भक्ताला पुतना कंटक मुक्त केली. मग तिला मारल्यावर तिचा धूर जसा आकाशात गेल्यावर त्याच्या कानावर गेलं. म्हणलं बहीण तर वाऱ्यावारी गेली. आता बहीण वाऱ्यावारी गेल्यावर आता कसं काय व्हायचं. इकडं गोकुळात आनंद. हे पोरग गुढी घेऊन चालायचं. रांगायचं. रांग त्या रंगाने चोरी त्या मस्तपैकी आनंद महाराज. सगळा आनंद करायला लागले. मग काही लोकांनी घोड्या उभारल्या. तोरणं उभारली आणि आनंद व्यक्त केला. गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे बाळकृष्णानंदा घरी आनंद निर्णय. आता अभंग संपवता आणि फक्त 5 मिनिटात कीर्तन संपतो. गोड लागला गडी मुळे सकट खाण्याला संपवायचे. कीर्तन संपवायचे. तुकाराम महाराज म्हणतात हा सगळा आनंद पाहण्याकरता मी तिथंच होतो. मी पण त्या कृष्ण भगवान परमात्म्याला पाहिलं आणि त्यांनी माझं मन वेधून घेतलं शेवटच्या चरणी.
तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदागरे आनंदला नरनारी. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा भावार्थ आपला संपतोय. अगदी 5 मिनिटात कीर्तन आपल्याला संपायचे. विठोबरत्मे भजन सगळ्यांना आपल्याला करायचंय. हाताने टाळी वाजवा, मुखाने त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. विठोबा लहानपणीच भगवान परमात्माने अनेक राक्षसांना मारलं. काग बघ इठा मारी इली बाळापणी अवघे दैत्य खाणी बुडविली. मारामाऱ्या केल्या, खोड्या केल्या. काय खोड्या केल्या? अष्टदळ काढिले अंगणी वरी मोती चक्रपाणी खोड्या केल्या. लक्षात ठेवा. या सगळ्या लीला करत असताना देवाच्या वरती आळ येऊ लागला, गाराणी येऊ लागली. भगवान परमात्म्याला, भगवान शंकराला त्याचं दर्शन घेऊ वाटलं. आता वाक्याने काय करा. गोपाळ बाजूला गवळणी एकत्र आणि भगवान परमात्मा गवळणी संग खेळ खेळायचे, रास क्रीडा करायचे. भगवान शंकराने तो खेळ पाहिला. शेवटची लीला कीर्तन संपलं. तो खेळ पाहिला लीलेचा आणि भगवान शंकराला वाटलं मला सुद्धा या लीलेमध्ये जायचं. म्हणून भगवान शंकर आले. तुम्ही ऐकताय ना? त्या गेटवर आले. आतमध्ये खेळ चालला होता. कोणाचा? भगवान कृष्ण आणि गवळणीचा लीला चालल्या होत्या, रासलीला चालली होती. भगवान शंकराला तिथंच 2 स्त्रिया दरबारावर होत्या, शिपाई. त्यांनी असा त्रिशूळ लावला, बाजूला व्हा म्हणलं. म्हणजे भगवान शंकर म्हणजे का? मला त्याचं दर्शन घ्यायचे, त्याच्या लीलेमध्ये मला सर्व घ्यायचे. येथे फक्त स्त्रियांनाच आतमध्ये प्रवेश आहे, पुरुषांना प्रवेश बरोबर आहे ना? कुठं कुठं आतमध्ये गेला चालले तिच. आता मी नाही बा हे वळण देणार. काही लोक मला बोलतील नाही तुम्हाला जाते. नारद तिथं आले. नारद म्हणले देवा आले काय? पाहणं पण आतमध्ये किती सुंदर खेळ चाललाय, काय लिहिलाय. ते भगवान परमात्माच्या सर्व सगळ्या गवळणी जिम्मा पुढे खेळतात, गोविंद गोविंद म्हणून भजन करतात, त्याच्या नामाचा जय घोष करतात. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ
वासुदेव. केवढं सुंदर त्याचं भजन चाललंय. मला वाटतं ते भजन करायचं तिथं जावं, पण या बाया आतमध्ये जाऊ देत नाही. नारदाने देवाला बाजूला घेतलं. देवा, तुम्हाला जर त्या लीलेत सहभागी व्हावा असं वाटत असेल तर मी आयडिया सांगतो आणि सांग बाबा, पण ते मला ऐकायचे, ते मला भजन करायचे, त्या लीलेत सहभागी व्हायचे. मग देवा लांब जा आणि तुमच्या पाया पडतो, साडी घालून या. कोण आतमध्ये सोडित नाही ते होत तुम्हाला. देव म्हणले चालन गाड्या, साडी घालीन पण आतमध्येच जाईल. हा, देवाने एका झटक्यात बाजूला जाऊन साडी घेतली, थोडस रूप आपलं पलटवलं आणि साडी घालून तिथं म्हणलं, बायानो अरे बाजूला जाऊ द्या मला आतमध्ये. बायाने बाईला पाहिलं आणि सोडले ना आतमध्ये. ज्याचा वशिला देव आतमध्ये गेला. तुम्ही ऐकताय ना, ते तिथे रासक्रीडा करीत होते, मस्त भजन म्हणत होतं. पण या बाबाने गप बसवून आयडिया सांगणार नाही. कोणी येणार गप काढावं ना, हे डायरेक्ट काय ना सांगलं, आई महादेव कुठे. ती म्हणजे बाया मला तर काय माहित नाही कुठे गेलाय. असा कुठे महादेव असतोय का? लग्नात कपडे घातले नाही तुमच्या समोर. तुम्ही ऐकताय ना, लग्नात कपडे घातले नाही आणि आता त्याच्या नादी लागण्याकरता त्या बाया आतमध्ये येऊन येत नव्हत्या. साडी घातली, साडी आणि साडी घालून बायामध्ये रासक्रीडा करायला. कुठे? पहामध्ये तिथं गोकुळात नगरराव विकायला सुरू. बाया माझा बाबा तर साडी घालून नाचो. मग ती बाई खाली आल्यावर ह्या बाया म्हणल्या, बाया आई साहेब तुम्ही? पार्वती हो म्हणे. आतमध्ये कळत नाही म्हणे तुम्हाला, माझ्या बाबाने सॉंग घेतलंय. असे बरेच बाबा सॉंग घेतात. प्रमाण देऊ का? बहिरूपी धरी संन्यासाचा वेश, ते थोडी तयास धन देती. आतमध्ये गेलाय, सोडा मला. एका झटक्यात पार्वती माता आतमध्ये गेल्या आणि साडी घातलेल्या बाबाचा हात धरला. ही नाटकं कवापासून करायला लागली. कोण म्हणलं? पार्वती. तो म्हणला, गप ना, तुझ्या पाया पडतो. अगं हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा आनंद परत स्वर्गात मिळणार नाही. गप ना. दोघांनी तो आनंद घेतला. अशी लीला भगवान परमात्म्याने भगवान शिवातून करून घेतली. हा वेशधारी, लीलाधारी अनेक प्रकारच्या लीला केल्या, चोऱ्या केल्या. आता प्रमाण देतो, पुढे जातो. चित्त चोरिये नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुडा ध्वजे, सावळे रुपडे. देवाने चोरी केल्या होत्या ह्या दुधाच्या. आईने म्हणा केलं सुरुवात, खोड्या नको करू माझे बाबा. आईने सांगितलं खोड्या करू नको. आता आईला पटलं, कृष्ण खोड्या करतो. आई म्हणजे तुला इथं राहायचा अधिकार नाही, आता गाया सोड आणि कॉलेजला जा. तुम्ही गाया घेऊन सारे भगवान रानात गेले, गायी राखायला लागले. मग तिथं गायी राखता राखता भगवान परमात्मा लहान होते. राधेची त्यांची गाठ पडली. आता जिथं गाठ पडली तिथं त्या वनाचं नाव काय माहिती? ज्या वनात देवाची राधेची लहानपणी गाठ पडली त्या वनाचं नाव माहिती? कुंजवन. हा, कुंजवन. कोणतरी म्हणलं काय काय? हा, कुंजवन. भांडीरवन नाव आहे त्याचं, भांडीरवन. त्याला दुवल नाव कुंजवन केलं, पण ओरिजिनल मध्ये त्याचं भांडीरवन आहे. राधाची गाठ पडली. राधा म्हणते, कृष्णा तुझं मी सखा मज नाही कोणी. देवा तुझ्या स्वतःला कोण नाही. राधे पण आता तिथं मी गोपाळाला येऊन देत नव्हतं. आता गोपाळांमध्ये तुम्ही यायचं नाही. तुम्हाला कळत आहे ना? आता गवळांनी पण गोपाळांमध्ये घुसला. तो भाग वेगळा, तो भाग वेगळा. कारण यारे अरे लहान थोरं येते भक्ती नारीला सकळाशी येते आहे अधिकार आणि कोलेबी उद्धर हरीच्या नामे आनंदी आनंदी. समय अशी सादर व्हावे, देव ठेविले ते शिचे राहावे. मग भगवान परमात्मा गाया दाखवत होते, खेळ करीत होते. हमामा पोरे हमामा, बेटी दांडू चेंडी फळे. खेळ खेळता सगळे जमले आणि गोपाळ म्हणले, देवा कांदी बार पोटी भूक, गाय खेळाचे सुख, चला वळू गाई बैसू जेवू ते खाई. सगळ्या गाया एकत्र कळंबाच्या झाडाखाली आणल्या आणि भगवान परमात्मा सांगितलं, माझ्या आई तैसे बाई नाही तरी घरात आहे. तुकाराम म्हणून देवा
माझ्या घरी कुणी नाही तुका म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी, मला तुमच्याजवळ माझी शुगुरी एकत्र करा. भगवान परमात्म्याने सगळ्यांच्या शुगुऱ्या एकत्र केल्या आणि तो काला वैकुंठात नसत्याला वैकुंठी द्वायशी नाही कवळलाई काल्याचे तो काला गोपाळांच्या मुखात घातला पुंडली कवळला विजू आणि विजूची मंडळी आतमध्ये मंदिरामध्ये सव्वीस वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या रविवारी या सप्त्याला प्रारंभ झाला आणि या सोमवार रोजी कालेच्या कीर्तनानं आज आपल्या सप्ताहाची सांगता होत आहे. आज ज्यांनी चांगल्या प्रकारचं कीर्तन रूपी सेवा केली ते आपल्या महाराष्ट्राचे एक उत्कृष्ट कीर्तनकार, साहित्याचे गाडे अभ्यासक, हरिभक्तपरायण महाराज पिंगळे श्रीकृष्ण परमात्म्याचं जीवनावर, त्याच्या चरित्रावर बालपणापासून अखेरपर्यंत दर सप्त्यामध्ये कालेच्या कीर्तनामध्ये कृष्णांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी अधिक बोलणार नाही. ज्यांचं सौजन्य आहे असे आपल्या गावचे माजी सरपंच सुरेश भाऊ सोनबा अरगुडे यांना मी विनंती करेन की हरिभक्तपरायण माऊली महाराज पिंगळे यांचा आपण शाल शिवण्य चालक दत्ताभाऊ हरगुडे असतील, संभाजीराव साठे असतील, आप्पा असेल, या मंडळींनी पुढे या. रंगनाथ तात्या असेल, या सर्व मंडळींनी महाराजांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी हरिभक्तपरायण कोणाचं नाव घ्यावं कोणाचं ठेवावा, त्यामुळं शाल शिरपळ देऊन सन्मान होतोय. प्रवचनकार म्हणून त्यांचं आपल्या भागामध्ये नाव आहे. त्यांच्या शुभ हस्ते होत आहे. हस्ते त्यांचा सन्मान पर्यंत शहरामध्ये फुलाची सजावट विनेकरी हरिभक्त वतीनं अभिनंदन, आभार. चहा पाण्याची व्यवस्था केलेल्या त्या आमच्या भगिनी अलकाताई पवळे आणि पवारताई या दोन भगिनींचंही सप्ताह मंडळांच्या वतीनं स्वागत आहे. मंडप व्यवस्था ज्योतिर्लिंग साऊंड सर्व्हिस सणसवाडी यांचंही या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे. हरिभक्तपरायण चला या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं. महाराजांना सौजन्य दिलं होतं अशी सुरेश सोनबा